जवळ पा मराठीतील शब्द आहे जवळ. आता इंग्रजीमध्ये तुम्ही काय लिहिणार जवळसाठी क्लोज, नंतर आहे नियर, नंतर आहे ॲट हँड, नंतर आहे नियर बाय, त्यानंतर आहे क्लोज टू. फक्त जवळसाठी एवढे शब्द आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे अगदी जवळ. काय मराठीत लिहित नाही मी, डायरेक्टली इंग्लिश मध्ये लिहिन. अगदी जवळ किंवा अगदी जवळच, ह्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजीत बघा कुठले कुठले शब्द घ्यायचे. व्हेरी क्लोज टू, नंतर काय जस्ट अराउंड, त्यानंतर आहे अराउंड द कॉर्नर, त्याच्यानंतर आहे क्लोज बाय. ओके. त्याच्यानंतरचा शब्द बघा जवळून. काय फक्त जवळून, फ्रॉम नियर. त्याच्यानंतर आहे जवळून पण गोळी झाडण्याबद्दल, म्हणजे खूप जवळून गोळी झाडली त्यावेळेस तुम्ही काय शब्द वापरणार ॲट पॉइंट ब्लँक. ओके. त्याच्यानंतर जवळून फोटो घेणे. काय फोटो घेतो ना आपण एकदम जवळून, त्याला काय म्हणणार तुम्ही इन एक्स्ट्रीम क्लोजअप. एक्स्ट्रीम क्लोजअप, CLOSE आणि क्लोजअप. ओके. त्याच्यानंतर आहे जवळ असणे, म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे काय जवळ असणे, त्यासाठी काय वापरणार तुम्ही हॅव, टू हॅव. आता याची तिन्ही फॉर्म पडतात, जवळ असणे आणि जवळ होता म्हणलं तर काय हॅड. ओके. हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड फॉर्म. ओके.